तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ बोधिसत्व गुणप्रधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी, या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करण्यासाठी उपस्थित सर्व उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। यापूर्वीच्या देशनेमध्ये आपण अरहंत म्हणजे काय या संदर्भामध्ये देशना श्रवण केली होती। अनेक वेळा आपण ऐकतो आपल्या देशनेमध्ये किंवा साहित्यामध्ये सुद्धा अनेक वेळा आपण वाचतो अरहंत म्हणजे काय किंवा निर्वाण म्हणजे काय। अरहंत बनण्यासाठी लागणारे गुण भगवंताने सांगितलेले आहे। अरहंत मार्ग किंवा अरहंत फळ मनुष्याच्या जीवनातील सर्वांगीण सुखाचं फळ आहे। जो मनुष्य या पदाला प्राप्त होत असतो तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये सदा सर्व काळ सुखाच्या मार्गाने जीवन जगत असतो असं भगवंताने म्हटलं आहे। आणि त्यामुळे चार मार्ग आणि चार फळ, श्रोतापन्न मार्ग, श्रोतापन्न फळ, सकृतागामी मार्ग, सकृतागामी फळ, अनागामी मार्ग, अनागामी फळ आणि अरहंत मार्ग, अरहंत फळ, अशा प्रकारचे ही चार मार्ग आणि चार फळ मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे। जो मनुष्य तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून आपल्या सर्व प्रकारच्या तृष्णेचा नाश करतो तर त्या मनुष्याला ही सर्व प्रकारची फळ प्राप्त होत असतात। यापूर्वीच्या देशनेमध्ये आपण यामधील पहिलं अंग श्रोतापन्न म्हणजे काय हे बघितलं होतं। श्रोतापन्न मार्गामध्ये कोणकोणत्या प्रकारचे विकार नष्ट होतात हे सुद्धा आपण बघितलं, ज्यामध्ये सत्कार्य दृष्टी, विचिकित्सा आणि शीलबद्ध परामर्श अशा प्रकारचे हे तीन विकार श्रोतापन्न अवस्थेला जो मनुष्य प्राप्त होत असतो किंवा श्रोतापन्न अवस्था जो मनुष्य प्राप्त करत असतो तर त्या मनुष्यामध्ये हे तीन विकार पूर्णतः नष्ट झालेले असतात। स्रोत म्हणजे धम्म मार्गामध्ये तो प्रवेश करत असतो। श्रोतापन्न अवस्था प्राप्त होणे म्हणजे धम्म मार्गामध्ये प्रवेश होणे।
भगवंत असे म्हणतात की एखादा मनुष्य श्रोतापन्न झाला तर श्रोतापन्न मनुष्य संसारिक सुखाला पूर्णपणे उपभोगत असतो, संसार सुद्धा करत असतो. कारण संसारातून मुक्त होण्यासाठी ज्या गुणांची आवश्यकता असते तर ते गुण श्रोतापन्न अवस्थेमध्ये येत नसतात. तर अनेक संसारिक लोक भगवंताच्या काळामध्ये होते. माता विशाखा श्रोतापन्न होते, अनाथपिंडक श्रोतापन्न होते, राजा बिंबिसार श्रोतापन्न होते. म्हणजे श्रोतापन्न अवस्थेमध्ये राहून सुद्धा संसारामध्ये खूप चांगल्या प्रकारचं दान पुण्यशील कर्म करून आपलं जीवन ते जगत असतात. भगवंत असे म्हणतात की श्रोतापन्न अवस्थेमध्ये प्राप्त होणारा मनुष्य जर समजून घ्या मृत्यूला प्राप्त झाला तर भगवंत असे म्हणतात की 7 जन्माच्या नंतर त्या मनुष्याला 8वा जन्म म्हणजे प्राप्त होत नाही. या संसारामध्ये केवळ 7 वेळेस तो जन्मास येत असतो, 8व्यांदा तो पूर्णपणे दुःखमुक्त होत असतो. कारण तशा प्रकारे सुगतीच्या अवस्थेला तो प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे श्रोतापन्न अवस्था ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यापूर्वी आपण बघितलं. आज आपण बघणार आहोत सकृतागामी मार्ग. दुसरा अंग आहे सकृतागामी मार्ग. म्हणजे या दुसऱ्या अंगामध्ये विशेष रूपाने भगवंत असे म्हणतात की स्रोत या अवस्थेमध्ये पडल्यानंतर म्हणजे श्रोतापती अवस्था ही प्राप्त झाल्यानंतर सकृतागामी या अवस्थेसाठी 2 प्रकारची भवबंधनं आपल्याला पूर्णपणे नष्ट करावे लागतात. म्हणजे 2 प्रकारचे असे विकार, 2 प्रकारचे असे अडथळे, ज्याला संयोजने असं भगवंताने म्हटलं आहे. ते 2 प्रकारची बंधनं त्याला नष्ट करावी लागतात. अर्थात 5 बंधनं त्याला नष्ट करावी लागतात. जसं श्रोतापन्न अवस्थेमध्ये 3 बंधनं आणि पुन्हा 2 बंधनं, अशा प्रकारचे 5 बंधन सकृतागामी अवस्थेमध्ये असणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी पूर्णपणे नष्ट करावे लागत असतात. तर पहिलं भवबंधन आहे काम छंद, ज्याला काम राग अशा प्रकारचं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे सकृतागामी अवस्थेमध्ये हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जे पहिलं भवबंधन आहे त्याला काम राग असं म्हटलं आहे. या संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की दुःखमुक्तीच्या अवस्थेमध्ये जर तुम्हाला अधिक प्रगती करायची असेल, दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये तुम्हाला अधिक जर वाटचाल करायची असेल तर कामराग, कामछंद, कामभव या भवाला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. जो मनुष्य या कामछंदाला पूर्णपणे नष्ट करत असतो, कामछंद कामराग म्हणजे जे काही भौतिक सुख आहे, जो मनुष्य या भौतिक सुखाला प्राप्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो, 6 इंद्रियांच्या द्वारा उत्पन्न होणारं जे काही भौतिक सुख आहे, या सर्व प्रकारच्या भौतिक सुखाला तो मनुष्य पूर्णपणे नष्ट करतो, जाणत असतो. आणि ज्यांच्या चित्तामध्ये ही अवस्था प्राप्त होते, जे ज्या मनुष्यांचं चित्त सकृतागामी या अवस्थेमध्ये म्हणजे पडत असते किंवा सकृतागामी या अवस्थेकडे तो वाटचाल करत असतो, तर त्या मनुष्याचा जो हा कामछंद आहे, म्हणजे संसाराच्या प्रती असणारी जी आसक्ती आहे, ती आसक्ती पूर्णपणे त्यांची नष्ट होत असते. आणि त्यामुळे हे भवबंधन संसारामध्ये गुरफटून राहण्यासाठी किंवा हे भवबंधन संसारामध्ये राहण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. परंतु जो मनुष्य या भवबंधनाला नष्ट करतो किंवा जो मनुष्य हे भवबंधन नाहीसा करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्या मार्गावरती तो प्रतिष्ठित असतो, तर भगवंत असे म्हणतात की तो पूर्णपणे या सर्व प्रकारच्या भौतिक जी सुख आहे, या सर्व प्रकारच्या भौतिक सुखाला
तो पूर्णपणे नष्ट करत असतो. बौद्ध साहित्यामध्ये असे अनेक उदाहरण आहेत की संसारामध्ये राहून सुद्धा अनेक प्रकारचे उपासक आणि उपासिका संसारामध्ये राहत असत, परंतु कुठल्याही प्रकारे ज्या भौतिक सुखसुविधा आहेत या भौतिक सुखसुविधेला पूर्णपणे त्यांनी उपभोगलेलं नाही आहे संसारामध्ये राहून सुद्धा. असे अनेक उदाहरण आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये पाहायला मिळतात. संसारामध्ये म्हणजे एक बंधन आहे भगवंताने असं म्हटलं आहे. जसं की उपवसतशील मनुष्य धारण करत असतात, जसं पंचशील दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही धारण करता, परंतु उपवसतशिलाच्या दिवशी तुम्ही 8 शील धारण करता. आणि त्या 8 शिलामध्ये जे तिसरं शील आहे म्हणजे सातत्याने जसं पंचशिलामध्ये कामे सुमिच्छाचारा वेरमणी शिक्षापदं समादयामी अशा प्रकारचे तुम्ही शील ग्रहण करता, आणि उपवसत ज्या दिवशी असतं तर त्या दिवशी तुम्ही अब्रह्मचर्या वेरमणी शिक्षापदं समादयामी अशा प्रकारचं शील ग्रहण करता. म्हणजे शील पालन करत असताना मी कोणत्याही प्रकारे कामछंद, कामराग, कामभाव माझ्या चित्तामध्ये धारण करणार नाही, आणि त्यामुळे अब्रह्मचर्या वेरमणी शिक्षापद समादयामी अशा प्रकारचं आपण शील ग्रहण करत असतो. मग ब्रह्मचर्याचं जीवन का आचरण करावं आपण? ब्रह्मचर्याचं जीवन आचरण करण्याचा काय लाभ आहे? जो मनुष्य सकृतागामी अवस्थेमध्ये पदार्पण करत असतो, जो मनुष्य सकृतागामी अवस्थेकडे वाटचाल करत असतो, तर त्या मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होणारा जो कामभाव आहे, कामराग आहे, तो पूर्णपणे नष्ट होत असतो, नाहीसा होत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या अवस्थेमध्ये संसाराच्या प्रती असणारी जी आसक्ती आहे ती पूर्णपणे नष्ट होते, नाहीशी होते. जसं यशचं उदाहरण आहे. यश संसारामध्ये अत्यंत जे विलासपूर्ण, अत्यंत विलासपूर्ण अशा प्रकारचं तो जीवन जगत असेल, आणि त्या संपूर्ण सुखाचा त्याला कंटाळा आला. असं म्हटलं आहे की उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये राहण्यासाठी त्याला सुद्धा तसे महाल होते, तरी सुद्धा अनेक प्रकारच्या त्याला पत्न्या होत्या, परंतु त्याच्या चित्तामध्ये हा जो भाव उत्पन्न झाला म्हणजे भौतिक जी काही सुख संपदा आहे किंवा जे काही भौतिक सुख आहे, या सर्व प्रकारच्या भौतिक सुखाचा त्याग करण्याची त्याच्या चित्तामध्ये अशी भावना उत्पन्न झाली. आणि आपण बघतो की भगवंताला ज्ञान प्राप्त झाल्याबरोबर लगेच दुसऱ्या दिवशी यश आपला संपूर्ण राजमहालाला सोडून जात असतो, भगवंताच्या समीप जातो, भगवंताला शरण जातो, आणि भगवंत त्याला उपदेश करतात. मनामध्ये ऑलरेडी त्याच्या चित्तामध्ये ज्या भौतिक सुखाच्या प्रती असणारी जी आसक्ती असते ते पूर्णपणे आसक्ती नष्ट होते, नाहीशी होत असते. आणि त्यामुळे या भौतिक सुखाच्या प्रती असणारी आसक्ती ज्या ज्या मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होते, आणि जो मनुष्य धम्म मार्गावरती आरूढ होत असतो किंवा धम्म मार्गाचं तो अनुसरण करत असतो, तर तो मनुष्य या सर्व प्रकारच्या सुखाला सर्व प्रकारच्या सुखाला तो नष्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि नष्ट करत असतो. आणि दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये चित्ताला परिशुद्ध करण्यासाठी, चित्ताला निर्मळ बनवण्यासाठी ही अवस्था प्राप्त होणे अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत मनुष्याच्या चित्तामध्ये हा जो भाव आहे, हा भाव जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत मनुष्य दुःखमुक्तीच्या मार्गाकडे कधीही वाटचाल करू शकत नाही. आणि त्यामुळे सकृतागामी अवस्थेमध्ये हे दुसरं भवबंधन, जे दुसऱ्या भवबंधनामध्ये, दुसऱ्या मार्गामध्ये हे चौथ्या प्रकारचं भवबंधन आहे, ज्याला कामछंद, कामराग अशा प्रकारचं म्हटलं आहे. संसारामध्ये राहून सुद्धा कधी कधी बौद्ध साहित्यामध्ये बघा यश महाकाश्यप यांचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळते की संसारामध्ये राहून सुद्धा ब्रह्मचर्याचं आचरण म्हणजे कशा प्रकारे केलं जातं. म्हणजे ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये संसाराच्या प्रती किंवा भौतिक सुखाच्या प्रती असणारी जी लालसा असते ती लालसा पूर्णपणे नष्ट होते, नाहीशी होत असते. त्यांचं नाव पिपली असते आणि त्याच्या पत्नीचं नाव पिपलानी असतं. म्हणजे असं म्हटलं आहे साहित्यामध्ये, अशा प्रकारचं एकमेव उदाहरण
आपल्याला पाहायला मिळते महाकाश्यपंथेचं, की मनुष्याच्या जीवनामध्ये संसाराच्या प्रती जी असणारी आसक्ती आहे किंवा संसाराच्या प्रती असणारा जो लोभ आहे, ज्यांचं पूर्णपणे चित्त विरक्त असते, म्हणजे ज्यांच्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा भाव त्या अर्थाने नसतो, तर मनुष्य तशा प्रकारच्या सुखाला तो प्राप्त होत असतो. आपल्या चॅनलवरती आपण महाकाश्यपांचं जीवनचरित्र जे सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये महाकाश्यपांचा कशा प्रकारचा त्याग, म्हणजे सकृतागामी अवस्थेमधलं हे चौथं जे अंग आहे, तर ते अंग महाकाश्यपंथांनी कशा प्रकारचं आचरण केलं, अनुसरण केलं, हे आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये हा जो चौथा विकार आहे, हे चौथं जे भवबंधन आहे, तर हे चौथं भवबंधन, चौथा विकार अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि हे भवबंधन जर समजा मनुष्याचं नष्ट झालं, नाहीस झालं, तर मनुष्य हमखासपणे दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये तो पदार्पण करत असतो. कारण हे भवबंधन अत्यंत शीघ्रतेनं काम करत असते. भौतिक सुखाच्या प्रती असणारी जी लालसा आहे आणि दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये सर्वात मोठा हा अडथळा आहे. आणि जो मनुष्य या अडथळ्याला पूर्णपणे नष्ट करतो, नाहीस करतो, स्वतःच्या मनाला पूर्णपणे संयमित ठेवत असतो आणि स्वतःच्या मनाला पूर्णपणे संयमित ठेवून आपल्या सर्व प्रकारच्या 6 इंद्रियाला तो संयमित ठेवून जर सुखपूर्वक जीवन जगत असेल, तर खऱ्या अर्थाने तो दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो, असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे सकृतागामी अवस्थेमध्ये हे चौथ्या प्रकारचं भवबंधन पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीस केलं पाहिजे, अशा प्रकारे भगवंतांनी म्हटलं आहे. त्यानंतर 5वं भवबंधन आहे पटीघ. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये हे भवबंधन सुद्धा नष्ट होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे पटीघ, पटीघ याचा अर्थ क्रोध, द्वेष, क्रोध, द्वेष, अतिसंताप. म्हणजे मनुष्याच्या चित्तामध्ये कधी कधी पटीक भाव उत्पन्न होत असतो. आणि पटीक भाव ज्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न होतो, ज्याला क्रोध असं म्हटलं आहे. द्वेष, क्रोध, द्वेष किंवा संतापजनक चित्ताची अवस्था, अत्यंत संताप मनुष्याच्या चित्तामध्ये कधी कधी उत्पन्न होत असतो. आणि भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचा संताप, अशा प्रकारचा क्रोध, अशा प्रकारचा पटीघ जर मनुष्याच्या चित्तामध्ये जर उत्पन्न होत असेल, तर तो मनुष्य या दुःखमुक्तीच्या मार्गाकडे कधीही वाटचाल करू शकत नाही, पूर्णपणे तो वाटचाल करू शकत नाही. हा जो विकार आहे, हा विकार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मनुष्याच्या चित्ताला परिशुद्ध अवस्थेकडे न जाऊ देण्यासाठी, मनुष्याच्या चित्ताला दुःखमुक्तीच्या अवस्थेकडे न जाऊ देण्यासाठी पटीघ, क्रोध भाव अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे जसं की भगवंत असे म्हणतात, ज्याप्रमाणे जसं एखादं लोखंड असेल आणि लोखंड उन्हामध्ये जर ठेवलं असेल, फार ऊन तपत आहे आणि त्या उन्हामध्ये लोखंड आहे, त्या लोखंडावरती जर समजा आपण पाणी टाकलं, तपलेल्या लोखंडावरती जर पाणी टाकलं, तर जे ज्याप्रमाणे त्या पाण्याची वाफ होत असते, पाण्याची वाफ होते लोखंडावर जर आपण टाकलं असेल, तर अगदी तशाच प्रकारे मनुष्याच्या त्या चित्ताची अवस्था त्या अवस्थेमध्ये असते. म्हणजे पटीक भाव जेव्हा उत्पन्न होतो, तेव्हा तो जाणत नाही, तेव्हा तो समजून घेत नाही की मी नेमका काय करत आहे, मी कशा प्रकारचं जीवन जगत आहे. कारण हा जो क्रोध भाव उत्पन्न होतो, भगवंत असे म्हणतात की क्रोधाला कधीही जिंकता येत नाही. जर क्रोधाला जिंकायचं असेल, तर अक्रोधाने अर्थात मैत्री भावनेने आपण जिंकू शकतो. आणि त्यामुळे क्रोध हा मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा क्रोध मग आपण कसा नष्ट करू शकतो, हा क्रोध आपण कशा प्रकारे नाहीसा करू शकतो. म्हणजे मनुष्याच्या चित्तामध्ये जसा राग असेल, द्वेष असेल किंवा लोभ असेल, हे 3 प्रकारचे मुख्य कर्म भगवंतांनी सांगितले आहे. त्यामध्ये हा जो क्रोध आहे, हा जो पटीघ भाव आहे,
हा पटीक भाव, हा क्रोधाचा भाव सुद्धा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असा एक अडथळा आहे. आणि त्या अडथळ्याला जर आपण नष्ट केलं, विशेष रूपाने निवर्णामध्ये सुद्धा भगवंताने सांगितलं आहे की हा जो पटीक आहे, जे क्रोधाची भावना आहे, 5 प्रकारचे निवरण आहे: कामचंद, व्यापाद, हीनमिद्य, अवधूत, ककृत्य आणि विचिकित्सा. तर यामध्ये सुद्धा भगवंत असे म्हणतात, जसं की म्हणजे पाणी उकळत आहे, पाणी उकळत आहे समजून घ्या, आणि उकळणाऱ्या पाण्यामध्ये जर आपला चेहरा, आपलं प्रतिबिंब जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर आपण पाहू शकतो का? जसं शीतल पाणी आहे, शांत पाणी आहे, एका भांड्यामध्ये आपण पाणी घेतलं, ते पाणी अत्यंत शांत आहे, शीतल आहे, तर त्या पाण्यामध्ये सहज आपण आपलं प्रतिबिंब, आपला चेहरा पाहू शकतो. परंतु त्याच पाण्याला जर आपण उकळलं, खालून जर आपण अग्नी दिला, तर अग्नी दिल्यानंतर त्या उकळणाऱ्या पाण्यामध्ये जर आपण असा विचार केला की मी माझा चेहरा आता या पाण्यामध्ये पाहू शकतो, तर आपण पाहू शकणार नाही. अगदी तशाच प्रकारे ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये क्रोध भाव उत्पन्न होत असतो, ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये पटीक भाव, द्वेष भाव उत्पन्न होत असतो, तर तो मनुष्य कधीही कोणत्याही अवस्थेमध्ये सुखाच्या मार्गाला तो धारण करू शकत नाही. सुखाचा मार्ग तो बिलकुल धारण करू शकत नाही, कारण त्याचं चित्त त्या क्षणी चांगल्या गोष्टीला कधीही धारण करत नाही, चांगल्या गोष्टीला तो स्वीकारच करत नाही आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये हा क्रोध फार मोठा एक अडथळा आहे. दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जर आपल्याला जायचं असेल, म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून किंवा भौतिक दृष्टिकोनातून सुद्धा जर आपल्या चित्तामध्ये क्रोध असेल, क्रोधाची भावना उत्पन्न होत असेल, द्वेषाची भावना उत्पन्न होत असेल, तर आपलं चित्त बघा म्हणजे अत्यंत बेचैन होते, अत्यंत दुःखी होते, अत्यंत कष्टी होते. कारण आपल्या चित्तामध्ये तशा प्रकारची भावना जर उत्पन्न झाली तर आपलं चित्त विक्षिप्त होते, आपलं चित्त शांत राहत नाही, आपल्या चित्तामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार उत्पन्न होत असतात. आणि वेगवेगळ्या प्रकारचे विचार उत्पन्न झाल्यानंतर आपण तिथे चांगलं कर्म करू शकत नाही, कारण चित्ताची अवस्थाच तशा प्रकारचं कर्म करण्याची त्या ठिकाणी राहत नाही. कारण क्रोधामुळे मनुष्य पूर्णपणे विक्षिप्त होतो, आणि क्रोधामध्ये मनुष्य काहीही करू शकतो. तो विचार करत नाही की हा क्रोध मी केल्यानंतर किंवा हा द्वेष मी केल्यानंतर त्याचे परिणाम मला काय होणार आहेत, किंवा त्याचे परिणाम मला काय भोगावे लागणार आहेत, याचं चिंतन मनन बघा मनुष्य करत नाही. बौद्ध साहित्यामध्ये अनेक उदाहरण आहेत. भगवंताच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक लोकांनी तशा प्रकारचं कर्म केलं. द्वेषापोटी देवदत्ताच्या चित्तामध्ये भगवंताच्या प्रती द्वेष होता, द्वेषापोटी नालागिरी हत्तीला देवदत्ताने भगवंताच्या अंगावरती सोडलं. कशापोटी? द्वेषापोटी, कारण त्यांच्या चित्तामध्ये भगवंताच्या प्रती द्वेष होता. भिक्खू संघामध्ये त्यांनी फूट पाडली. कशामुळे? भगवंताच्या प्रती त्यांच्या चित्तामध्ये द्वेषाची भावना होती. किंवा अनेक प्रकारे येणं केलं एखादा मनुष्य त्या मनुष्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो, तर तो केवळ आणि केवळ द्वेषाची भावना आपल्या चित्तामध्ये असल्यामुळे. भगवंत असे म्हणतात की हा द्वेष मनुष्याच्या चित्तामध्ये जेव्हा जेव्हा उत्पन्न होत असतो, एक प्रकारे मनुष्य त्या चित्तामध्ये एवढा गुरफटून जातो, द्वेषाच्या भावनेमध्ये मनुष्य एवढा गुरफटून जातो की त्या मनुष्याला सुखाचा मार्ग कोणता आहे, दुःखाचा मार्ग कोणता आहे, कल्याणाचा मार्ग कोणता आहे, याचं चिंतन मनन तो मनुष्य करू शकत नाही. आणि द्वेष हा छोटा छोटा असतो, म्हणजे अगदी छोट्या कर्मापासून सुद्धा त्या द्वेषाची ठिणगी विशाल रूपांतरामध्ये द्वेषामध्ये सुद्धा होऊ शकते. आणि त्यामुळे बघा भगवंताच्या काळामध्ये एक छोटंसं उदाहरण आहे की मनुष्याच्या चित्तामध्ये जेव्हा द्वेष उत्पन्न होतो, राग उत्पन्न होत असतो, द्वेष उत्पन्न होत असतो, तर एखादा मनुष्य दुसरा मनुष्य त्या प्रसंगी जर काही चांगलं सांगत असेल तरी सुद्धा तो ऐकत नसतो. जर देवदत्ताच्या संदर्भामध्ये आणि बोधिसत्वाच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारच्या जातकांमध्ये देवदत्तांनी कशा प्रकारे बोधिसत्वाचा द्वेष केला या संदर्भामध्ये अनेक उदाहरण
बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. एक वेळचा प्रसंग आहे, एका फार विशाल असा हत्तीचा कळप असतो. कधी कधी एखादं तत्वज्ञान समजून सांगण्यासाठी भगवंत उपमांचा म्हणजे उपयोग करत असत, दृष्टांत सांगत असत, जातक सांगत असत, कारण तो सिद्धांत समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. तर हत्तींचा कळप असतो. हत्तीच्या कळपामध्ये संपूर्ण हत्ती, जे बोधिसत्व असं म्हटलं आहे की त्यांचं पूर्णतः नेतृत्व करत असतो, परंतु त्याही कळपामध्ये एक हत्ती असा असतो की तो अत्यंत बलाढ्य असतो, शूरवीर सुद्धा असतो, परंतु जो क्रोध आहे तो क्रोध मात्र त्या हत्तीला खूप भयंकर असा येत असतो. मनुष्याला क्रोध का येतो? कधी कधी मनुष्याकडे बल असते, शक्ती असते, त्या शक्तीमुळे मनुष्याला क्रोध येत असतो, किंवा मी काहीही करू शकतो, मी कशाही प्रकारचं वागू शकतो, अशा प्रकारची सुद्धा भावना त्या मनुष्यांच्या चित्तामध्ये सुद्धा असते. तर एकदा पाणी पिण्यासाठी ते संपूर्ण हत्ती नदीवरती म्हणजे जात असतात. नदीवरती गेल्यानंतर त्या नदीच्या दिशेमध्ये एक छोटंसं असं रोपट असते, एक छोटंसं झाड असते, आणि त्या छोट्याशा झाडाला एक चिमणी खोपा बनवत असते. ती चिमणी खोपा बनवते आणि त्या खोप्यामध्ये तिचे पिल्ल असतात. जेव्हा हत्तीचा कळप जाताना तर दुसऱ्या दिशेने जात असतो, येताना मात्र त्या दिशेने तो येत असतो. आणि जेव्हा उदाहरण आहे, उपमा आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य कशा प्रकारे एखाद्या विकाराच्या आहारी जात असतो, आणि एखाद्या विकाराच्या आहारी गेल्यानंतर त्या मनुष्याला दुःख कशा प्रकारे भोगावं लागतं, तर या उदाहरणामधून आपल्याला स्पष्टपणे म्हणजे जाणवता येईल. तर तो संपूर्ण समूह त्या दिशेने येत असतो, आणि त्या दिशेने तो समूह येत असताना ती चिमणी, हत्ती जो बोधिसत्व असतो तो सर्वांच्या समोर असतो, मार्ग दाखवण्यासाठी. तर ती चिमणी असं म्हटलं आहे की त्या हत्तीच्या समोर जाते आणि हत्तीला विनंती करते की हत्ती दादा, माझं इथे घरटं आहे. जर समजून घ्या, एवढे मोठे हत्ती या रस्त्याने जात आहेत. आता उदाहरण आहे, तुम्ही असं म्हणसाल का चिमणी काय बोलते का? असे होऊ शकते, चिमणी कुठं बोलते का हत्ती दादाला? उदाहरण आहे समजून घेण्यासाठी. तर ती म्हणते की माझं घरटं आहे आणि मी नुकतंच पिलांना जन्म दिलेला आहे. जर माझी मदत करशील, माझं सहाय्य तू करशील, तर मात्र माझं घरटं हे वाचू शकते. तर तो हत्ती खूप चांगला असतो असं म्हटलं आहे. तर हत्ती म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही, आणि हत्ती त्या झाडावरती उभा राहतो. झाड ते छोटं असते, तर साहजिकच आहे हत्तीच्या अंगाखाली ते पूर्णपणे झाड येते. मग बाकीचे जेवढे काही हत्ती असतात, आता तो तिथे उभा राहिल्यामुळे दोन्ही बाजूने हत्ती जात असतात, दोन्ही बाजूने निघून जातात. सर्वच्या सर्व हत्ती निघून जातात. शेवटी मात्र एक हत्ती असतो जो की अत्यंत क्रोधी असतो, अत्यंत द्वेषी असतो, नेहमी वेगवेगळ्या प्रकारे प्राण्यांना तो त्रास देणारा असतो, झाडं उखडणारा असतो, झाडं तोडणारा असतो. आणि जेव्हा तो हत्ती शेवटी येतो, तर हा जो बोधिसत्व असते, हा बोधिसत्व त्या चिमणीला असं म्हणते की मी आतापर्यंत जेवढेही काही माझं ऐकणारे हत्ती होते, म्हणजे मी इथे उभे राहत असल्यामुळे ते माझ्या बाजूने गेले, परंतु हा जो पाठीमागून येणारा जो हत्ती आहे तो मात्र माझ्या समान बलवान आहे, आणि तो असाही आहे, म्हणजे त्याचा स्वभाव असाही आहे, तो माझ्या बाजूने बिलकुल जाणार नाही, तो मला समोर करेल, म्हणजे मला ढकलेल, तुडून जाणे. कधी कधी चंगराचंगरीमध्ये लोक कसं तुडून जातात मनुष्याला, ते विचार करत नाहीत. तर अगदी तो विचार करतो की तो सुद्धा असाच आहे, कारण त्याचा स्वभावच तसा आहे, आणि त्यामुळे मी माझ्या परीने तुला मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु तो येणारा जो हत्ती आहे तर त्याला सुद्धा तू विनंती कर, कदाचित ऐकेल तुझं, मी जाणार आहे. आणि तो निघून जातो. पाठीमागून तो हत्ती येतो आणि ती त्याला सुद्धा मग विनंती करते की माझं हे रोपटा आहे, माझं घरटा आहे, त्यामध्ये माझी पिल्ला आहे,
जर हत्ती दादा तू जर बाजूने जर गेला तर माझे पिल्ले वाचतील, माझे पिल्ले सुरक्षित राहतील. आता हत्ती हत्ती आहे, ऑलरेडी त्याला क्रोध येत असतो, त्याला राग येत असतो आणि तो पुन्हा विचार करतो. तो म्हणतो की एवढीशी छोटीशी चिमणी, मी हत्ती आहे, कारण तो बलवान असतो, मी एवढा बलवान आहे, तू मला सांगणारी कोण? तो काय म्हणतो, तू मला सांगणारी कोण? आणि त्यामुळे तुझं मी ऐकत नाही, तुझं मी बिलकुल ऐकणार नाही. कधी व्यवहारामध्ये सुद्धा आपण म्हणतो तू सांगणारी कोण मला, असं म्हणतो ना आपण. समजा पत्नी जर पतीला सांगत असेल हे जरा करू नका बघा, तू कोण ऐकणारी. म्हणजे मनुष्याच्या मनामध्ये अहंभाव असते, राग असते, कधी कधी द्वेष असते, कधी कधी, आणि मनुष्य कधी कधी मुद्दा म्हणून ऐकत नाही. मनुष्याचा तो स्वभाव धर्म आहे, ऐकत नाही, तो सुद्धा ऐकत नाही. आणि तो म्हणतो की तू सांगणारी मला कोण, मी हत्ती आहे, मी बलवान आहे, मी शक्तिशाली आहे. अशा प्रकारे तो विचार करतो. हाती येणं केल्याप्रमाणे त्याला विनंती करत असते की नको, म्हणजे तुम्ही जाऊ शकता साईडने किंवा दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्ही जाऊ शकता, परंतु हत्ती मात्र ऐकत नाही. म्हणजे मनुष्याच्या चित्तामध्ये जर अकुशल विचाराने, म्हणजे अकुशल विचार जर प्रभावशाली ठरला, आपल्या मनावरती जर हावी झाला, तो प्रभावशाली ठरला, तर मनुष्याला चांगलं काय आणि वाईट काय याचं ज्ञान सुद्धा राहत नाही. वास्तविक पाहता तो जर साईडने गेला असता तर काय फरक पडला असता? काहीच फरक पडला नाही. परंतु त्याचा अहमपणा, त्याचा मीपणा, त्याचा गर्व, त्याच्या चित्तामध्ये असणारा क्रोध, कारण तो स्वतःला बलवान समजत होता. कारण जो हत्ती इतर हत्तींना सांभाळून घेतला त्याने, तो स्वतः उभा राहिला आणि संपूर्ण हत्ती बाजूने निघून गेले, परंतु तो सुद्धा बलवान होता. आणि तो असं म्हणतो, मी इथे उभा राहिलो तर तो बाजूने बिलकुलच जाणार नाही, तो मला खेटून मला साईडला करेल आणि या जागेवरून तो जाणार आहे. तसंच झालं. शेवटी चिमणी विनंती करते, पण तो काही ऐकत नाही. घरट्याला पाहतो आणि मुद्दाम होऊन, राग आहे, द्वेष आहे चित्तामध्ये, मुद्दाम होऊन त्या घरट्यावरून तो जात असतो. छोटंसं घरटं असतं, ते संपूर्ण त्याच्या पायाखाली ते चिमणीचे पिल्लं मृत्यूला प्राप्त होत असतात. मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर चिमणी रडते आणि विचार करते की मी जरी छोटी असेल, मी जरी छोटी असेल, कारण कधी कधी असं म्हटलं आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये, या संसारामध्ये कोण कधी काय करेल हे आपण सांगू शकत नाही. कधीही मनुष्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची अवस्था प्राप्त होऊ शकते. एक नीतिकथा म्हणून भगवंतांनी सांगितले आहे. तर ती असा विचार करते की आज जे तू कृत्य केलेलं आहे, आज जे तू कृत्य केलेलं आहे, या कृत्यांचा परिणाम तुला एक ना एक दिवस भोगावा लागेल. माझ्या जीवनाचा उद्देशच हा आहे, माझ्या जीवनाचा उद्देशच हा आहे की मी तुला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. माझं उरलेलं जे आयुष्य आहे तर तुला फक्त अद्दल घडवण्यामध्ये मी घालवणार आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी ती बोलते. उदाहरण आहे समजून घेण्यासाठी. आणि असं म्हटलं आहे की चिमणी एका कावळ्याची सेवा करते. चिमणी एका कावळ्याची सेवा करत असते आणि सेवा केल्यानंतर तो कावळा प्रसन्न होतो. आणि प्रसन्न झाल्यानंतर, आनंदी झाल्यानंतर ते म्हणते की तुला सांग काय पाहिजे, तू खूप चांगल्या प्रकारे सेवा केली. चिमणी कावळ्याची काही सेवा करत नाही, पण उदाहरण आहे त्यानुसार की चिमणी कावळ्याची कधी पण सेवा करायला लागेल, आहे की नाही. कावळ्याची कोणी सेवा करत नाही, कारण कावळा कावळा असतो. कावळ्याची सेवा करणारा कोणी या संसारामध्ये नाही आहे. तर त्याची सेवा करते आणि सांग म्हणजे तुला काय पाहिजे. तर ते म्हणते मी जे काम करेल, मी जे सांगेल काम ते तू करशील का. तर ते म्हणतो हो, तू जे सांगशील ते करेल. तर ती म्हणते एक हत्ती आहे, या जंगलामध्ये राहतो, बेभानपणे तो आपलं जीवन जगतो. तो छोट्या छोट्या पक्ष्यांना गिनत नाही, छोट्या छोट्या पक्ष्यांना मारतो, झाडं उद्ध्वस्त करतो, जंगल उद्ध्वस्त करतो. त्याच्यामुळे अनेक छोट्या मोठ्या प्राण्यांना म्हणजे त्रास होतो. तो उन्मादपणे जीवन जगत असतो. तो अत्यंत क्रोधी आहे, तो अत्यंत द्वेषी आहे, स्वतःला तो बलवान समजतो आणि अशा प्रकारे सर्व प्राण्याला तो त्रास देतो. तर माझी अशी इच्छा आहे की त्या दोन्ही हत्तीचे डोळे तो फोडून टाकावे. कावळ्याला
त्या दोन्ही हत्तीचे डोळे तू फोडून टाकावे, तू अशी संधी शोधावी की त्यांचे डोळे तू फोडून टाकावे. तर म्हणते ठीक आहे, हरकत नाही. आणि तो कावळा त्या तयारीला लागत असतो. मग तो जिथे हत्ती असतो तिथे जातो. तो दोनही म्हणजे तो चोच मारतो, उडून जातो. हत्ती काय करणार आहे, पक्षी पक्षी आहे, काय करणार आहे. तर त्या हत्तीचे दोनही डोळे त्या ठिकाणी तो फोडून टाकत असतो. दोन्ही डोळे फोडून टाकल्यानंतर हत्ती आता आंधळा होतो, बलवान आहे. असं म्हटलं की कितीही मोठा हत्ती असेल तर त्या हत्तीच्या सोंडेमध्ये जर एखादी मुंगी जरी गेली असेल तरी हत्तीला परेशान करते किंवा हत्तीला मृत्यूला प्राप्त होण्यासाठी सुद्धा सहाय्यक ठरते असं म्हटलेलं आहे. म्हणजे या संसारामध्ये प्रत्येकाची भूमिका ही समान रूपाने असते. भगवंत असे म्हणतात, कोणी बलवान असो, कोणी शक्तिवान असो, कोणी धनवान असो किंवा कोणत्याही अवस्थेमध्ये जीवन जगणारा मनुष्य असो, प्रत्येक व्यक्तीची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असते. डोळे फुटतात त्याचे, तो आंधळा होतो. आंधळा झाल्यानंतर जंगलामध्ये सैरावैरा तो धावत असतो. चिमणीला आनंद होतो, एक काम मात्र मी माझं पूर्ण केला, माझा बदला मी पूर्ण घेतला. परंतु एवढ्याने मात्र त्या चिमणीचं समाधान होत नाही. ती म्हणते, याने माझे संपूर्ण पिलं मारलेले आहे, संपूर्ण पिलं याने मारून टाकले. आणि पुन्हा असं म्हटलं आहे की पुन्हा ती एका छोट्या मासीची सेवा करते. एक मासी, आपली मासीची ती सेवा करत असते. आणि मासीची सेवा केल्यानंतर पुन्हा मासी तिला विचारते की तुला काय पाहिजे सांग. मासीची सेवा केल्यानंतर अनेक दिवसापर्यंत मासीची सेवा करते. आणि मासीची सेवा केल्यानंतर मासी म्हणते की सांग तुला काय पाहिजे. तर ती म्हणते, माझं काम करशील का. तर ते म्हणते, हो नक्कीच तुझं काम करेल. तर ते म्हणते, एक आंधळा हत्ती आहे, तो अत्यंत बेभान आहे, तो अत्यंत अन्य प्राण्याला तो त्रास देतो. तर त्या हत्तीचे दोन्ही डोळे आंधळे झालेले आहेत आणि त्यामुळे त्या हत्तीच्या डोळ्यांमध्ये तू मात्र तुझ्या पिलांना जन्म द्यायचा आहे. तर मासी जर सुंग्या लागली तर तिथे आळ्या होतात, किडे पडतात. तर अशा प्रकारे त्या हत्तीच्या याच्यामध्ये तू तिथे किड्यांना जन्म दिला पाहिजे आणि त्याला सुद्धा सबक शिकवली पाहिजे. तर हत्ती त्याच्या डोळ्यामध्ये जाते आणि डोळ्यावरती बसल्यानंतर तिथे किड्यांना ती जन्म घालत असते. तर पूर्णतः त्या हत्तीच्या दोन्ही डोळ्यामध्ये किडे पडत असतात, आळ्या पडत असतात. किडे पडल्यानंतर तो अत्यंत बेभान होतो, अत्यंत दुःखपूर्ण अवस्थेमध्ये तो जीवन जगत असतो. आणि अशा अवस्थेमध्ये नेमकं अन्न कुणीकडे आहे किंवा पाणी कुणीकडे आहे हे त्याला काही दिसत नसते. कारण दोन्ही डोळ्याने अंध आहे. दोन्ही डोळ्याने अंध असल्यामुळे त्याला खाता सुद्धा येत नाही आणि त्याला पाण्याची दिशा सुद्धा कळत नाही. आणि दुसरी गोष्ट, अन्य कोणी हत्ती त्याची मदत सुद्धा करत नाही. का मदत करत नाही? कारण तो बेभान असतो, तो क्रोधी असतो, तो द्वेषी असतो, त्याला स्वतःबद्दल अहमपणा असतो, मीपणा, गर्व असते शक्तीच्या प्रती. आणि त्यामुळे इतर हत्ती सुद्धा त्याची कुठल्याही प्रकारे सेवा करत नाही. तर तो भुकेने आणि तहानेने पूर्णपणे व्याकुळ होतो असं म्हटलं आहे. पुन्हा चिमणी छोटीशी जरी असेल तरी कार्य मोठं करते. शेवटी असं म्हटलंय की बेडकाची ही सेवा करते. आणि बेडकाची सेवा केल्यानंतर पुन्हा बेडूक म्हणतो की सांग तुला काय पाहिजे. तर ती म्हणते की अशा प्रकारचा एक हत्ती आहे. पूर्ण ती स्टोरी सांगत असते. आणि त्या हत्तीला आपल्याला सबक शिकवायचा आहे. आता तो तहानेने आणि भुकेने पूर्णपणे व्याकुळ आहे, तर त्याला आपल्याला सबक शिकवायचा. तर हा जो दिसतो जो डोंगर, जो अत्यंत उंच आहे, तो त्या डोंगराच्या दिशेने ओढत जायचं. ओढत गेल्यानंतर जर समजून घ्या बेडूक जर ओढत असेल तर संकेत असतो की तिथे पाणी असते, कारण ते संकेत आहे त्याच्या, पाण्यामध्ये तो राहतो. तर त्या हत्तीला असं वाटेल की इथे पाणी आहे. मग तो थोडा वेळ असं ओढतो. हत्तीला ऐकू येते की अरे इथे बेडक ओढत आहे, याचा अर्थ इथे पाणी आहे.
तो समोर जातो, तिथे काय पाणी नसतं, पुन्हा तो वर जातो, पुन्हा ओरडतो, पुन्हा त्याच्या पाठीमागे जातो. अशा पद्धतीने डोंगराच्या उच्च त्या पठारावरती जाऊन तो बेंडूक ओरडतो आणि ओरडल्यानंतर हत्तीला असं वाटतं की इथे पाणी आहे आणि त्या डोंगरावरती गेल्यानंतर तो अंध असतो. अंध असल्या कारणाने त्याला समोर काही दिसत नाही आणि त्या डोंगरावरून तो दरीमध्ये कोसळतो आणि मृत्यूला प्राप्त होत असतो. कशामुळे? छोटस कर्म होतं, कर्म छोटस होतं, परंतु चिमणीने तशा प्रकारचा विचार उदाहरण आहे समजून घेण्यासाठी, जसं साहित्यामध्ये जातक कथेमध्ये हे आलेलं आहे, परंतु उदाहरण समजून घेण्यासाठी असते. या संसारामध्ये मनुष्य जे काही कर्म करत असतो, जशा प्रकारचे कर्म मनुष्य करतो तशा प्रकारे त्या कर्माचा विपाक, त्या कर्माचा परिणाम आपल्याला भोगावा लागत असतो. कधी कधी मनुष्याचा त्या गोष्टीशी काही संबंध सुद्धा नसतो किंवा ती गोष्ट केल्यामुळे त्याला कधी कधी कुठल्याही प्रकारचा लाभ सुद्धा होत नाही, फायदा सुद्धा होत नाही, तरी सुद्धा मनुष्य ती गोष्ट करत असतो. वास्तविक पाहता तो जर बाजूने गेला असता तर एवढं दुःखपूर्ण स्थिती किंवा संपूर्ण जीवानिशी त्याला जावं लागलं तर तो गेला असता का? गेला नसता. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा मनुष्यामध्ये मद असतो, भगवंत असे म्हणतात, जेव्हा मनुष्यामध्ये बुद्धिमत्ता असेल, जेव्हा मनुष्यामध्ये राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या मनुष्याच्या चित्तामध्ये असेल, तर मनुष्य तेव्हा म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय याबद्दल तो कधीही चिंतन मनन करत नाही, तो विचार सुद्धा करत नाही. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा मनुष्यांच्या चित्तामध्ये अशा प्रकारचा रागाची भावना, द्वेषाची भावना, ज्याला पटीक असं म्हटलं आहे, की अत्यंत महत्वपूर्ण असा मनुष्याच्या चित्तामधला विकार आहे, जोपर्यंत या विकाराला आपण नष्ट करत नाही, नाहीस करत नाही, तोपर्यंत मनुष्य सकृतागामी अवस्थेला प्राप्त होऊ शकत. तसं अनेक क्रोधाच्या संदर्भामध्ये बौद्ध साहित्यामध्ये अनेक प्रकारचे उदाहरण आलेले आहे. कारण 3 प्रकारचे कर्म आहे, राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, क्रोध आहे. तर या सर्व प्रकारच्या क्रोधाला जर मनुष्याला नष्ट करायचं असेल, हे 2 प्रकारचे विशेष कर्म मनुष्य आपल्या जीवनामध्ये नष्ट करत असतो. कामछंद, कामराग, कामभाव आणि पटीघ, ज्याला द्वेष असं म्हटलं आहे, ज्याला राग असं म्हटलं आहे. संतापजनक चित्ताची जी अवस्था आहे, म्हणजे मनुष्याच्या चित्तामध्ये कधी कधी एवढा द्वेष उत्पन्न होतो, एवढा राग उत्पन्न होतो, एवढा संताप उत्पन्न होतो की मनुष्य त्या ठिकाणी चांगलं काय आणि वाईट काय याचा विचार सुद्धा करत नाही, याचं चिंतन मनन सुद्धा करत नाही. आणि तो चिंतन मनन करत नसल्यामुळे, विचार करत नसल्यामुळे त्या द्वेषाने पेटून, त्या रागाने पेटून त्या ठिकाणी तो कर्म करत असतो. आणि ते कर्म केल्यानंतर कधी कधी मग मनुष्याला पश्चाताप होत असतो. आणि पश्चाताप जर मनुष्याने केला असेल तरी सुद्धा तो काही उपयोगाचा नसतो. कारण कर्म केल्यानंतर असं म्हटलं आहे, लोक असं म्हणतात, जुने लोक असं म्हणायचे की एखादं कर्म करण्याच्या पूर्वी त्याबद्दल विचार केला पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे. कर्म केल्यानंतर जर आपण चिंतन मनन विचार केला तर काही उपयोग आहे का? काही उपयोग नाही आहे. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचं कर्म करत असताना आपण ते विचार केला पाहिजे, त्या संदर्भामध्ये आपण चिंतन मनन केलं पाहिजे. जर त्या संदर्भामध्ये चिंतन मनन जर आपण केलं असेल तर त्याचा लाभ आपल्याला होतो. आणि त्या कर्मामुळे होणारी जी हानी असते, त्या कर्मामुळे होणारी जी हानी असते तर ती हानी आपली टळू शकते. अगदी छोट्या छोट्या गोष्टीमुळे कधी कधी मनुष्याच्या चित्तामध्ये हा राग उत्पन्न होतो, हा द्वेष उत्पन्न होतो. आणि या द्वेषाच्या पोटी आपल्या परिवारामध्ये सुद्धा कधी कधी वादविवाद होतो, कधी कधी भांडण होतात, कधी तंटे होतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद विवाद, तंटा, भांडण या सर्व प्रकारच्या गोष्टी निर्माण होत असतात. भगवंत असे म्हणतात की दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये हा सर्वात मोठा अडथळा आहे. संयोजन ज्याला भगवंतांनी असं म्हटलं आहे. आणि हे संयोजन जोपर्यंत आपल्या चित्तामध्ये शाबूत आहे तोपर्यंत आपण समोर चालू शकत नाही. हे जोपर्यंत नष्ट करत नाही आपण तोपर्यंत समोर आपण जाऊ शकत नाही. ही ज्याप्रमाणे भिंत आहे,
निर्वाणगामी मार्गाकडे जाण्यासाठी ही भिंत आहे. हे 5 कर्म जेव्हा मनुष्याचे नष्ट होतात, हे 5 कर्मच अत्यंत महत्वपूर्ण आहे. सत्कार्य दिठ्ठी, पहिले कोणता आहे? सत्कार्य दिठ्ठी. दुसरा आहे विचिकित्सा. तिसरा आहे शीलबद्ध परामर्श. चौथा आहे कामराग, कामछंद, कामभाव. आणि 5वा आहे पटिघ. हे 5 महत्वपूर्ण आहे. हे 5 नष्ट झाल्यानंतर चित्ताची अवस्था एकदम परिशुद्ध होते. नंतर मग रूपराग आहे, नंतर अरूपराग आहे, नंतर मान आहे आणि अविद्या आहे. म्हणजे मनुष्याच्या चित्तामध्ये हे 5 कर्म अत्यंत महत्वपूर्ण आहे. जर हे 5 कर्म जर मनुष्याचे नष्ट झाले, नाहीसे झाले, तर तो मनुष्य भगवंत असेल. जसं की श्रोतापन्न अवस्थेमध्ये जो श्रोतापन्न जर असेल तर त्या श्रोतापन्न अवस्थेमध्ये 7 जन्मापर्यंत तो या संसारामध्ये येत असतो. सकृतागामी अवस्थेमध्ये असेल तर फक्त 5 जन्मापर्यंत तो या संसारामध्ये येत असतो. 2 जन्म त्याचे पूर्णपणे कमी होत असतात. आणि या अवस्थेमध्ये प्राप्त होणारा मनुष्य या संसारामध्ये मनुष्य भूमीमध्ये त्याला येण्याची गरज सुद्धा नसते. भगवंत असे म्हणतात की हे 5 प्रकारचे भवबंधन नष्ट झाल्यानंतर तो देवता भूमीमध्ये जन्मास येत असतो. आणि देवता भूमीमध्ये जन्मास आल्यानंतर तो वरवरच त्या ठिकाणी दुःखमुक्तीच्या मार्गाला पोहोचत असतो. त्याला कुठल्याही प्रकारे पुन्हा मनुष्यभूमीमध्ये जन्म घेण्याची गरज नाही आहे. आणि त्यामुळे हे 5 प्रकारचे भवबंधन मनुष्याच्या जीवनामध्ये, ज्याला संयोजने अशा प्रकारे भगवंतांनी असं म्हटलं आहे. आणि त्यामुळे जीवन जगत असताना या 5 प्रकारच्या भवबंधनाला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. पहिलं भवबंधन सत्कार्य दिठ्ठी, मी, माझं आणि माझ्यासाठी अशी जी भावना आहे त्या पूर्णपणे भावनेला आपण नष्ट केलं पाहिजे. त्यानंतर दुसरं जे काही भवबंधन आहे शीलवत परामर्श, विचिकित्सा आहे. म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांच्या प्रती असणारा जो विचिकित्सेचा भाव आहे, त्या विचिकित्सेच्या भावाला सुद्धा आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. शीलबद्ध परामर्श, जे काही व्रतवैकल्य आहे, कर्मकांड आहे किंवा ईश्वरवाद आहे, चुकीच्या धारणेने जीवन जगणे हे सुद्धा एक बंधन आहे. त्यानंतर कामराग, 6 आयतनाच्या द्वारा भौतिक सुखामध्ये गुरफटून राहणे हे 4थं भवबंधन आहे. आणि पटिघ, द्वेष भावना, संतापजनक चित्ताची अवस्था, याला सुद्धा आपण पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारची ही 5 भवबंधन नष्ट करणारा मनुष्य श्रोतापन्न अवस्था आणि श्रोतापन्न फळ, सकृतागामी अवस्था आणि सकृतागामी फळ या सुखाच्या अवस्थेला तो प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे सातत्याने या 5 प्रकारच्या भवबंधनाला, हे मुख्य भवबंधन आहे, या भवबंधनाला आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सातत्याने ही भवबंधने जर आपले नष्ट झाले, नाहीच झाले, तर खऱ्या अर्थाने आपण दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करू शकतो. आणि त्यामुळे उद्याच्या भागामध्ये श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी अवस्था म्हणजे काय? अनागामी म्हणजे पुन्हा तो येणार नाही. अनागामी अवस्था प्राप्त झाल्यानंतर पुन्हा संसारामध्ये जन्म घेण्याची त्याला गरज नाही आहे. तर हे जे कर्म आहे, तर या कर्माला आपण किंवा या सिद्धांताला आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. आजच्या मंगलमय प्रसंगी आजचे धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.